जय जय रघुवीर समर्थ। दशक 17वा प्रकृतिपुरुष नाम। समास चौथा अनुमान निरसन नाम। श्रीराम समर्थ। बहुत जनासी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये, बोलता बोलता अन्वय सांडूम नये। अध्यात्माचे निरूपण ऐकल्याने अनेक लोकांचा फायदा होत असतो, मात्र श्रोत्यांनी जर वक्त्याला काही प्रश्न विचारले, शंका विचारल्या तर त्याने त्रासता कामा नये। तसेच वक्त्याने बोलताना विषयानुक्रम सोडूनही कधी बोलू नये। श्रोत्याने आशंका घेतली तरी तत्काळ पाहिजे फेडिली, स्वगोष्टीने सगोष्टी पेंचली ऐसे न व्हावे। श्रोत्याने जर शंका घेतली तर ती तत्काळ फेडली पाहिजे। तसेच आपल्याच एखाद्या वचनाने आपणच पूर्वी बोललेल्या वचनाला बाधा येत नाही ना, याविषयी वक्त्याने सावध राहिले पाहिजे। पुढे धरिता मागे पेंचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सांपडतची गेला ठाय ठाय। नाहीतर पुढे जे बोलतो त्यामुळे पूर्वी त्यानेच सांगितलेल्या गोष्टीस विरोध होतो आणि पूर्वी बोललेल्याचे समर्थन करू गेल्याने पुढे बोललेल्या वचनास बाधा येते। असे झाले तर तो मग ठाई ठाई चुकतच जातो आणि पेचात सापडतो। पोहणारची गुचक्या खातो, जनास कैसा काढूव पाहतो, आशय लोकांच राहतो ठाय ठाय। पोहणाराच जर स्वतःला सावरू शकत नसेल तर तो बुडणाऱ्या लोकांना कसा बाहेर काढणार। त्यामुळे लोकांच्या शंका तशाच राहून जातात। आपणची बोलीला संवार, आपणची बोलीजे सर्वसार, दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे। एकदा आपणच जर संहारासंबंधी बोललो आणि परत आपणच जर सर्व सार असे म्हणू लागलो तर श्रोत्याचा निश्चय कसा होईल। अशा निरूपणाने दुस्तर मायेच्या पार कोणीही कसा जाऊ शकेल। जेय जेय सूक्ष्म नाम घ्यावे, त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे। विचारवंत निरूपणात जे जे सूक्ष्म असे विचार वक्ता मांडेल त्याचे स्वरूप श्रोत्यांच्या ठिकाणी बिंबवता आले पाहिजे, तरच त्यास विचारवंत वक्ता असे म्हणता येईल। ब्रह्म कैसे मूळमाया कैसी, अष्टाप्रकृती शिवशक्ती कैसी, षड्गुणेश्वराची स्थिती कैसी, गुणसाम्याची। ब्रह्म कसे आहे, मूळमाया कशी आहे, अष्टाप्रकृती म्हणजे काय, शिवशक्तीचे स्वरूप काय, षड्गुणेश्वराची आणि गुणसाम्याची स्थिती कशी असते। अर्धनारी नटेश्वर प्रकृतिपुरुषाचा विचार, गुणक्षोभिणी तदनंतर त्रिगुण कैसे। अर्धनारी नटेश्वर कुणास म्हणतात, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, गुणक्षोभिणी माया कशी असते, त्यानंतर त्रिगुण कसे प्रगट होतात। पूर्वकक्ष कोठून कोठवरी, वाचांश लक्ष्यांशाची परी, सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू। पूर्वपक्ष कोठून कोठेपर्यंत असतो, वाचांश म्हणजे काय, लक्ष्यांश म्हणजे काय, याप्रकारे अनेक पारिभाषिक संज्ञांचा, शब्दांचा सूक्ष्म विचार जो जाणतो तो साधू धन्य होय। नान पालाळ्य पडेना, बोलिलेंची बोलावेना, मौन्यगर्भ अनुमाना आणून सोडी। असा वक्ता जो असेल तो उगीच नाना पालाळ लावत नाही, एकदा बोललेलेच परत परत बोलत नाही आणि जेथे वाणीला मौन पडते ते ब्रह्म आपल्या निरूपणाने श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतो। घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म, क्षण एक। एखादा वक्ता एकदा म्हणतो की ब्रह्म विमल आहे, तर दुसऱ्याच क्षणी म्हणतो की सर्व ब्रह्मच आहे, तर परत काही वेळाने ब्रह्मच द्रष्टय आहे, साक्षी आहे, त्यालाच सत्ता ब्रह्म असेही म्हणतो। निश्चळ त्यांची जाले चंचळ, चंचळ त्यांची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगीय खळखळ, निवाडा नाहीय। कधी म्हणतो की निश्चळ तेच चंचळ झाले, तर कधी म्हणतो की चंचळही केवळ ब्रह्मच आहे। याप्रमाणे निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळी विधाने तो करतो। त्याचा स्वतःच्याच कुठल्याही बाबतीत निश्चय झालेला नसतो। चळत्या आणि निश्चळ, अवघेय चैतन्याची केवळ, रूपय वेगळालिय प्रांजळ, कदापि बोलवेना। चंचळ आणि निश्चळ सर्व केवळ चैतन्यच आहे असे म्हणतो। प्रत्येकाचे स्वरूप स्पष्ट वेगवेगळे करून निश्चितपणे त्याला सांगताच येत नाही। उगीच करी गथागोवी, तो लोकांस कैस्या उगवी, नाना निश्चय नाना गोवी पडत जाते। अशा प्रकारचा गोंधळ ज्याच्या स्वतःच्या विचारातच आहे तो लोकांचे समाधान कसे करू शकणार। निरनिराळी मते, निरनिराळी विधाने ऐकल्याने नाना प्रकारचे गोंधळ वाढतच जातात। भ्रमास म्हणे परब्रह्म, परब्रह्मास हमणे भ्रम, ज्ञातेपणाचा संभ्रम, बोलून दावी। भ्रमाला तो परब्रह्म म्हणतो आणि परब्रह्माला भ्रम म्हणतो आणि आपल्या ज्ञातेपणाची ऐट बोलून दाखवतो। घाली शास्त्रांची दडपण, प्रचितीवीण निरूपण, पुसव जाता उगाच सीण, अत्यंत मानी। असा वक्ता आपल्या बोलण्याला शास्त्राधार देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे निरूपण प्रचितीचे, स्वानुभवाचे नसते। श्रोत्यांनी प्रश्न विचारले की तो त्याला अत्यंत क्षीण वाटतो, तो त्रासतो। ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा, तो काय बोलेल बापुडा, सारासाराचा निवाडा, ज्याला पाहिजे
तो स्वतःला ज्ञाता समजतो, पण त्याला पदार्थाची छेद असते, बिदागीची अपेक्षा असते. अशी ज्याची वृत्ती, तो बापडा अध्यात्मासंबंधी काय बोलणार? सार कोणते आणि असार कोणते याचा निवाडा निदान वक्त्यास तरी झाला पाहिजे. वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण कान्हींच न करी. प्रचितीवीण तैसी परी, ज्ञानाची जाली. वैद्य आपल्याच मात्रेची स्तुती करीत असावा आणि मात्रेचा गुण मात्र काहीच दिसून येऊ नये. तशी प्रचितीशिवाय ज्ञान सांगणाराची स्थिती असते. तेथे नाही सारासार, तेथे अवघा अंधकार. नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे. जेथे सारासार विवेक नसतो, तेथे अवघा अज्ञानरूपी अंधकार भरून राहिलेला असतो. तेथे नाना परीक्षेचा विचार कसा सुचणार? पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मीय काय एक सापडले नाही. पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक यांच्यात सर्व ब्रह्मच असे म्हटल्यावर भेदास स्थानच राहत नाही. पावन आणि ते अपतन दोन्ही मानिलीय तत्समान. निश्चय आणि अनुमान ब्रह्मरूप. पतत आणि पावन या दोन्हींना एकसमान मानावे लागेल. निश्चय आणि अनुमान दोन्ही ब्रह्मरूप ठरतील. ब्रह्मरूप ज्याला आघव्य, तेथे काय निवडाव्य. आवघी साखरची टाकाव्य, काय कोठ्य. जर सर्व ब्रह्मरूपच असे म्हटले, तर तेथे चांगले आणि वाईट कसे काय निवडावे? सर्वच साखर असे म्हटल्यावर मग काय टाकावे? तैसे असार आणि असार. अवघा ज्याला एकंकार, तेथे बळावळा अविचार, विचार कैंचा. याप्रमाणे जेथे सार आणि असार सर्व एकंकार होते, तेथे अविचार बळावतो, मग विचार कसा उरेल? वंद्य निंद्य एक जाल्य, तेथे काय हाता आल्य. उन्मत द्रव्य जे भूलल्य, ते भलतेंच बोले. वंद्य निंद्य सर्व एकच झाले तर हाती काय लागणार? म्हणजे काय लाभ होणार? उन्मत द्रव्य सेवन करून जो भूलतो तो भलतेच बोलू लागतो. तैसा अज्ञान भ्रम्य भूलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला. महापापी आणि भला एकची मानी. त्याप्रमाणे अज्ञानरूपी भ्रमाने जो उन्मत होऊन भूलतो तो सर्व ब्रह्म असे भलतेच बोलू लागतो आणि महापापी आणि सज्जन यांना एकसारखेच मानू लागतो. सर्वसंग परित्याग, अवासवा विषयभोग, दोघे एकची मानिता मग काय उरले? सर्वसंग परित्याग म्हणजेच प्रखर वैराग्य आणि मनसोक्त विषयभोग या दोन्हीला जर एकच मानले तर मग काय उरले? भेद ईश्वर करून गेला, त्याच्या वाचे न वचे मोडिला. मुखामध्ये घांस घातला, तो अपानी घालावा. ईश्वरानेच भेद निर्माण केला आहे, तो कुणाच्या बापालाही मोडता येत नाही. अन्नाचा घास हा मुखातच घालावा लागतो, तो गुदद्वारी घालता येईल का? ज्या इंद्रियास जो भोग, तो करी येथा सांग. ईश्वराचे केले जग, मोडिता उरेना. ईश्वराने प्रत्येक इंद्रियाचे विषयभोग ठरवून दिले आहेत. ज्या इंद्रियास जो विषयभोग नेमून दिला आहे तोच भोग ते इंद्रिय यथासांग घेऊ शकते. ईश्वराने जगाच्या रहाटीचे जे नियम केलेले आहेत ते मोडून चालावयाचे नाही. तसे केले तर काहीच उरणार नाही. अवघी भ्रांतीची भुटाटकी, प्रचितीवीण गोष्टी लटकी. वेड लागले जे बटकी, ते भलतेंची बोले. सर्व ब्रह्म असे म्हणणे ही अवघी भ्रांतीची भुताटकी आहे. प्रचितीशिवायचे बोलणे हे खोटे असते. एखाद्या बटकीला वेड लागले म्हणजे ती जसे भलतेच बोलते तसेच ते समजावे. प्रत्ययज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण. आत्मसाक्षात्काराची खूण, तत्काळ बाण्य. जो स्वानुभवसंपन्न ज्ञानी वक्ता असतो त्याचेच निरूपण ऐकावे म्हणजे आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणते. वेड्या वामकडे जाणाव्य, आंधळ्या पावलीय ओळखाव्य, भाष्कळ बोलण्या सांडाव्य. व मग जैसेय. एखादा माणूस आंधळा आहे की नाही हे जसे त्याच्या चालण्यावरून कळते, तसे वेडेवाकडे काय ते नीट जाणून घ्यावे आणि असे भाष्कळ बोलणे वांतीप्रमाणे त्याज्य मानावे, ऐकूच नये. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमाननिर्शननाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.